Good morning, my dear students. I, Bhalsingh Mahesh, Principal of Pravara Medical Trust, College of Pharmacy, Shevgaon, welcomes you all for this lecture, second lecture on topic sales promotion of subject drugstore and business management. So, my dear students, in today's lecture, we are going to discuss two topics, that is salesman and what are the required qualities of the salesman and qualities of salesman. So, we will start this today's lecture with an introductory part, that is the salesman, to whom we call a salesman किंवा सेल्समन म्हणजे कोण किंवा व्हॉट आर सेल्समन म्हणजे काय, नेमकं सेल्समन हा कोण असतो याबद्दल आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये माहिती घ्यायची आहे. तर सेल्समन अ पर्सन हू इज एंगेज इन सेलिंग द गुड टू द कस्टमर्स इज नोन ॲज सेल्समन. सेल्समन म्हणजे कोण, अशी व्यक्ती जो वस्तू विकतो, सेलिंग ऑफ गुड्स म्हणजे जो वस्तू विकतो कोणाला, टू द कस्टमर इज कॉल्ड ॲज सेल्समन. म्हणजे असा कुठलाही व्यक्ती किंवा असा कुठलाही पर्सन जो वस्तू कस्टमरला विकतो, दॅट पर्सन इज कॉल्ड ॲज द सेल्समन. इट इज जनरली सेड दॅट सेल्समन आर बॉर्न नॉट मेड. म्हणजे जनरली असं म्हणलं जातं की सेल्समन म्हणजे हा सेल्समन होण्यासाठी जे गुण लागतात किंवा सेल्समन जो असतो तो काय असतो, इनबॉर्न म्हणजे जन्मताच एखाद्या व्यक्तीमध्ये अशा काही गुणधर्म असतात किंवा अशा काही गोष्टी असतात की त्यावरून तो ठरवला जातो की हा व्यक्ती सेल्समन होईल किंवा हा व्यक्ती सेल्समन च्या याच्या अंगी गुण आहे. आपण पहा, एखादा व्यक्ती किंवा आपला एखादा मित्र खूप चांगल्या प्रकारे बोलत असेल किंवा चांगल्या प्रकारे एखादी वस्तू आपल्याला एखादी गोष्ट पटवून देत असेल तर आपण त्याला म्हणतो कधी कधी की तू चांगला सेल्समन होशील किंवा तू एखादी वस्तू चांगल्या प्रकारे खपवतो, राईट. म्हणजे काय, असं जनरली म्हणलं जायचं की सेल्समन हा मूळतः नेचरमध्ये सेल्समन असतो, तो त्याला आपण शिकवू शकत नाही. बट ही जी कन्सेप्ट आहे, ही कन्सेप्ट आता चुकीची ठरत आहे. आपण कोणालाही सेल्समन करू शकतो. हाऊएव्हर इट इज नॉट ट्रू नाउडेज, because any person who wants to adopt the sales profession and get intensive coaching and training, असा कुठलाही व्यक्ती ज्याला सेल्समन व्हायचं आहे त्याला ट्रेनिंग आणि कोचिंग आणि ट्रेनिंग देऊन ही कॅन बी अ सेल्समन. म्हणजे जे सुरुवातीला म्हणलं जायचं की सेल्समन होण्यासाठीचे जे गुण ते जन्मताच असतात, पण हे खरं नाही. इट इज नॉट ट्रू, बिकॉज कुठल्याही पर्सनला, अ पर्सन हू वॉन्ट्स टू बिकम अ सेल्समन, ही कॅन बी अ सेल्समन विथ अँड ट्रेनिंग अँड कोचिंग. अंडरस्टँड. A success of firm mainly depends on the performance of their sales force. आता एखादी मोठी कंपनी आहे, मार्केटिंग कंपनी, एखादी वस्तू ते विकतात मार्केटमध्ये, तर त्या कंपनीचं जे सक्सेस आपण कधी म्हणू, ज्या वेळेस त्या कंपनीचा जास्तीत जास्त वस्तू मार्केटमध्ये विकल्या जातील आणि त्या जास्तीत जास्त विकलेल्या वस्तूपासून त्या कंपनीला जास्तीत जास्त प्रॉफिट मिळेल, त्याच वेळेस आपण त्या कंपनीला काय म्हणू, दॅट कंपनी इज सक्सेसफुल. आणि मग ह्या एखाद्या कंपनीला जर सक्सेसफुल व्हायचं असेल तर सक्सेस त्या कंपनीचं डिपेंड कशावर आहे, इट डिपेंड्स ऑन द परफॉर्मन्स ऑफ द सेल्स फोर्स. त्या कंपनीमध्ये काम करत असलेले सेल्समन कशा प्रकारे काम करतात ह्या गोष्टीवर त्या कंपनीचं सक्सेस डिपेंड आहे. देअरफॉर इट इज इसेन्शियल टू एंगेज ऑल क्वालिफाईड, ट्रेन, एनर्जेटिक यंग पर्सन ॲज अ कंपनी सेल्स फोर्स. म्हणून एखाद्या कंपनीला त्यांचा बिझनेस वाढवायचा असेल, त्यांच्या बिझनेसमध्ये जर प्रगती करायची असेल, त्यांच्या बिझनेसचा सेल्स खूप सारा वाढवायचा असेल, दॅट टाईम दे नीड टू अडॉप्ट और दे नीड टू एंगेज अ क्वालिफाईड, देन ट्रेन, एनर्जेटिक ॲज वेल ॲज यंग पर्सन ॲज अ sales force of their company. Then only they can increase the sales of their company.
if the sales increase, ultimately it will increase the profit for that company, and that company become successful. Now we will see the various qualities of the salesman. There are 4 qualities which are required to become a successful salesman. First quality is the personal quality, second quality is the mental quality, third quality is the social quality, and fourth quality is the vocational skill. These are the 4 skills that are required for to become a quality salesman: the personal quality, mental quality, social quality, and vocational skill. These are the 4 skills that are required to become a successful salesman. The personal quality, one by one we can see the various quality. तर आता सगळ्यात पहिले आपण पाहू, म्हणजे एखाद्याला सेल्समन व्हायचं असेल किंवा एखाद्याला सेल्समनमध्ये कुठल्या क्वालिटीज पाहिजेत, तर जनरली त्या 4 क्वालिटीज पाहिजे. कोणकोणत्या? पर्सनल क्वालिटी, then mental quality, social quality, and vocational skill. These are the 4 qualities required to become a successful salesman. जर सक्सेसफुल सेल्समन व्हायचं असेल तर त्या 4 गोष्टींची आवश्यकता आहे. मग त्या 4 गोष्टीमध्ये कोणकोणत्या येतात ते आपण वन बाय वन पाहू. पर्सनल क्वालिटी म्हणजे कोणत्या क्वालिटी रिक्वायर आहे? पर्सनल क्वालिटी, अ गुड सेल्समन मस्ट हॅव अट्रॅक्टिव्ह पर्सनॅलिटी. चांगला जर सेल्समन व्हायचा असेल तर काय पाहिजे? इट मस्ट हॅव अ अट्रॅक्टिव्ह पर्सनॅलिटी. देन he should have a clear voice and his tone of speaking should be natural so as to impress the person dealing with him. ह्या पर्सनल क्वालिटी आहेत ज्या आयडियल सेल्समनला पाहिजे. पहिली क्वालिटी सेल्समनची पर्सनॅलिटी कशी पाहिजे सेल्समनची? इट शुड बी अन अट्रॅक्टिव्ह, बरोबर. सेकंड त्याच्यामध्ये क्वालिटी कोणती पाहिजे? ही शुड हॅव अ क्लिअर व्हॉइस. त्याचा व्हॉइस कसा पाहिजे? क्लिअर. तो जे बोलतोय ते समोरच्याला तो कन्व्हिन्स करण्यासाठी त्याचे शब्द व्यवस्थितरित्या त्या समोरच्याच्या कानावर पडले पाहिजे, म्हणजे क्लिअर. ही शुड हॅविंग द क्लिअर व्हॉइस अँड स्पीकिंग शुड बी अ नॅचरल वन. तो एकदम नॅचरली बोलला पाहिजे. दॅट इट शुड स्पीकिंग शुड बी अ नॅचरली टू इम्प्रेस द पर्सन डीलिंग विथ हिम. मग जर कस्टमरला सेल्समननी इम्प्रेस केलं तर अल्टिमेटली कस्टमर कन्व्हिन्स होतो एखादी वस्तू बाय करण्यासाठी. आणखीन कोणती क्वालिटी पाहिजे? ही मस्ट हॅव अ गुड हेल्थ. सेल्समनची हेल्थ कशी पाहिजे? इट शुड बी अ गुड हेल्थ. अ सेल्समन जॉब इन्व्हॉल्व्स great physical strength because of touring nature, so only person with good health can work effectively. Salesman should having a quality, or salesman should having the one we can say that salesman should having the one kind of quality, that he should having a good health. Why this good health is necessary? Because सेल्समनचा जो जॉब आहे त्या सेल्समनच्या जॉबमध्ये थोडं फिरणं असतं, म्हणजे एका कस्टमरकडून दुसऱ्या कस्टमरकडे, तिसऱ्या कस्टमरकडे. मग जर फिरण्यासारखा हा जॉब आहे, म्हणजेच याच्यामध्ये थोडी टूर येते, टूरिंग नेचरचा आहे. सो इट रिक्वायर द मोर, it should have the more physical ability, more physical strength. So that person should having the physically fit for that job. आता हा पर सेल्समन आपण कोणता पाहतोय? सेल्समन इन टर्म्स ऑफ मेडिकल, दे आर मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह. मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजे काय? द एजंट और द पर्सन्स विच आर अडॉप्टेड बाय अपॉइंटेड बाय द marketing firms, pharmaceutical marketing firms to convince the doctor or physician about for the prescribing the certain product. They are called as the medical representative. Medical representative म्हणजे काय? फार्मास्युटिकल कंपनीचे जे प्रतिनिधी डॉक्टरकडे व्हिजिट देतात, डॉक्टरला वेळोवेळी भेटतात, त्यांना त्यांच्या कंपनीच्या नवीन प्रोडक्टबद्दल माहिती देतात आणि त्यांना कन्व्हिन्स करतात की कशासाठी? टू प्रिस्क्राईब दॅट प्रोडक्ट. मग त्या अशी जे पर्सन्स आहेत त्यांना एका डॉक्टरकडून दुसऱ्या डॉक्टरकडे, मग तो एका शहरामधल्या डॉक्टर असतील, दुसऱ्या शहरामध्ये असतील, म्हणजे हा कंटिन्यू फिरता जॉब आहे.
बरोबर. आणि मग अशा प्रकारचं जर तुम्हाला फिरायचं असेल, उन्हाळ्यात फिरायचं असेल, पावसाळ्यात फिरायचं असेल, हिवाळ्यात फिरायचं असेल, त्याच्यामुळं त्या पर्सनला कशी पाहिजे, इट शुड हॅविंग द गुड हेल्थ. अंडरस्टँड. देन नेक्स्ट, ही शुड बी वेल ड्रेस बिकॉज इट आर ॲड अ चार्म. अ पर्स ऑफ प्लीजिंग अँड चार्मिंग पर्सनॅलिटी ऑलवेज क्रिएट गुड इम्प्रेशन ऑन द बायर. सेल्समनचा जो ड्रेसिंग असतो, दॅट ड्रेसिंग शुड बी अ गुड, राईट, वेल ड्रेस. आपण तुम्ही पाहिलं असेल एखाद्या ज्यावेळेस तुम्ही व्हिजिट करतात एखाद्या डॉक्टरकडे आणि त्याच वेळेस एखादे मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह त्यावेळेस डॉक्टरकडे आलेले असतात, त्यांच्याकडे पाहून आपल्याला लगेच कळतं त्यांचं ड्रेसिंग स्टाईल, की त्यांचे ड्रेस, त्यांचे शूज, टाय, ह्या गोष्टीमुळं काय होतं, एक वेगळ्या प्रकारचं इम्प्रेशन दे विल क्रिएट ऑन द फिजिशियन्स माइंड, डॉक्टर्स माइंड. सो द सेल्समन शुड बी अ वेल ड्रेस. जर वेल ड्रेस पाहिजे. देन दीज आर अबाउट द फिजिकल क्वालिटीज. ह्या झाल्या फिजिकल क्वालिटी. फिजिकल क्वालिटीमध्ये काय काय पाहिलं आपण, फिजिकल क्वालिटीमध्ये आपण पाहिलं की हेल्थ पाहिली, ड्रेसिंग सेन्स पाहिलं, ॲट्रॅक्टिव्ह पर्सनॅलिटी पाहिली. आता आपल्याला पाहिजे मेंटल क्वालिटीज. व्हॉट आर द मेंटल क्वालिटीज दॅट आर रिक्वायर ऑर नेसेसरी टू बी अ गुड सक्सेसफुल salesman? The mental qualities. A salesman should possess a sound memory, presence of mind, imagination, foresightness, sound judgment and initiative. सेल्समनला काय काय पाहिजे, साऊंड मेमरी त्याची चांगल्या प्रकारची मेमरी पाहिजे. त्याच्यानंतर प्रेझेन्स ऑफ माइंड, देन इमॅजिनेशन, त्याला इमॅजिन करता आलं पाहिजे, फोरसाइटनेस, साऊंड जजमेंट अँड इनिशिएटिव्ह. These are the some mental qualities that should be necessary for the salesman or the person who want to be a salesman. म्हणजे मेमरी कशासाठी चांगली पाहिजे, सपोज फिजिशियन बरोबर त्यांची काही मागच्या वेळेस चर्चा झाली असेल रिगार्डिंग दॅट प्रोडक्ट, दे शुड गिव्ह द रिमाइंडर टू दॅट फिजिशियन अगेन. त्या डॉक्टरला परत त्यांनी त्या मागच्या व्हिजिटबद्दल, मागच्या भेटीबद्दल आठवण करून दिली पाहिजे. बरोबर. कोणते डॉक्टर कोणते प्रोडक्ट लिहितात याबद्दलची माहिती करून दिली पाहिजे. सो ही शुड हॅविंग द गुड मेमरी. ऑल्सो ही शुड हॅविंग द प्रेझेन्स ऑफ माइंड. आता याचं एक एक्झाम्पल सांगतो, प्रेझेन्स ऑफ माइंड. सपोज ॲज अन सेल्समन, ॲज अन मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून आपण एखाद्या डॉक्टरकडं गेलेलो आहोत आणि डॉक्टरला आपण माहिती सांगत आहोत अबाउट द कंपनीज प्रोडक्ट. आणि सेम टाईम एखादा पेशंट, सिरियस पेशंट हॉस्पिटलमध्ये आला डॉक्टरकडे, तर यू शुड स्टॉप युअर डिटेलिंग. त्या सेल्समननी काय केलं पाहिजे, त्याचं जे माहिती सांगतोय ती स्टॉप केलं पाहिजे आणि डॉक्टरला, त्या पेशंटला, नाही तर पेशंट आलेला आहे हॉस्पिटलमध्ये सिरियस आणि डॉक्टरला आपण आपली माहिती सांगतोयच आहे, तर असे चालणार नाही. म्हणजे ही शुड हॅविंग द presence of mind. All these are the mental qualities or mental requirement that should salesperson have. Then next, salesperson should having the intelligent enough to understand the nature and requirement of the potential buyer. जे बायर असतील, त्याचे वुड बी बायर, म्हणजे जे भविष्यात बायर होऊ शकतात, त्यांच्या काय रिक्वायरमेंट आहे त्या सेल्समनला कळायला पाहिजे. देन नेक्स्ट, he must be have an imagination to look at the thing from the point of view of customers. कस्टमरला कोणत्या प्रकारच्या वस्तू पाहिजेत, कस्टमरला कोणत्या प्रकारचं प्रोडक्ट पाहिजे, असा विचार सेल्समनला करता आला पाहिजे. राईट. ही शुड हॅविंग दॅट इमॅजिनेशन टू थिंक लाईक कस्टमर सारखं विचार करता जर सेल्समनला आला, देन इट इज अ व्हेरी गुड क्वालिटी फॉर दॅट salesman. Then next, a salesman can win regular and permanent customer only through good mental qualities. ह्या प्रकारचे जर मेंटल क्वालिटीज असतील सेल्समनमध्ये, देन ही कॅन विन अ रेग्युलर अँड परमनंट कस्टमर्स. देन नेक्स्ट रिक्वायर क्वालिटी इज द सोशल क्वालिटी. अ गुड सेल्समन मस्ट हॅव अ लाइकिंग for people and ability to mix with them. The salesman should having a
क्वालिटी ऑफ लाइकिंग फॉर द पीपल अँड ॲबिलिटी टू मिक्स विथ देम. आता ही एक सोशल क्वालिटी आहे. जसं आपण पर्सनल क्वालिटी पाहिल्या, त्याच्यानंतर मेंटल क्वालिटी पाहिल्या, आता आपण पाहणार आहोत सोशल क्वालिटी. सोशल क्वालिटी म्हणजे काय, त्या सेल्समनमध्ये कोणत्या कोणत्या क्वालिटी पाहिजे. तर सगळ्यात पहिली क्वालिटी का, त्याला ॲबिलिटी टू मिक्स विथ द पीपल. सेल्समन आहे म्हणजे सेल्समनचा जॉब आहे कस्टमर बरोबर डील करणं, बरोबर. मग त्याला जर लोकांची जर सेल्समनला आवडच नसेल तर तो ही कॅनॉट डील विथ अ न्यू कस्टमर. So the salesman should having the first quality that he should having the liking of the people and he should having the ability to mix with the people. लोकांमध्ये मिसळण्याची एक कला असते आणि ती कला त्याला अवगत असली पाहिजे. देन नेक्स्ट, ही मस्ट नॉट बी ऑफ शाय अँड रिझर्व नेचर. त्याचं लाजाळू स्वभाव नसला पाहिजे सेल्समनचा, की डॉक्टरला बोलू का नको बोलू, सांगू का नको सांगू, अशा गोष्टीचा शाय किंवा रिझर्व नेचर नसलं पाहिजे. He should be a sincere, dependable, cooperative and honest. Sincere असला पाहिजे, honest असला पाहिजे. The next one is the salesman has to deal with a different type of customer. Therefore he should have a patience to listen the customer and remove their objection. सगळ्यात महत्त्वाची क्वालिटी सेल्समन्समध्ये, दॅट सेल्समन शुड हॅव्हिंग द क्वालिटी टू लिसन पेशन्सली. पेशन्स असले पाहिजे, एक संयम असला पाहिजे सेल्समनमध्ये. कारण काय होतं, बऱ्याचदा आपण पाहत असतो की सेल्समनचा जॉब खूप म्हणजे जे कस्टमर्स असतात, कस्टमर खूप वेगळ्या प्रकारचे प्रश्न सेल्समनला विचारत असतात रिगार्डिंग दॅट प्रोडक्ट, की प्रोडक्टच्या यूजबद्दल, प्रोडक्टच्या गॅरंटीबद्दल, प्रोडक्टच्या वॉरंटीबद्दल आणि खूप सारे प्रश्न सेल्समन्सला फेस करावं लागतात फ्रॉम कस्टमरकडून. मग अशा वेळेस त्या कस्टमरचा त्या सेल्समनमध्ये कोणतं नेचर पाहिजे, ही मस्ट हॅव सम पेशन्स. त्याच्यामध्ये संयम असला पाहिजे आणि सगळे जे कस्टमरचे ऑब्जेक्शन असतील, प्रश्न असतील ते त्यांनी रिमूव्ह केले पाहिजे. देन नेक्स्ट, बऱ्याच वेळेस असं आपण पण पाहिलं असेल की बऱ्याच वेळेस आपल्याला वस्तू एखादी घ्यायची नसती, पण आपण बस जाऊन त्या सेल्समनला वस्तूबद्दल विचारत असतो, ही वस्तू कशी, ती वस्तू कशी. आणि मग कधी कधी सेल्समन इरिटेट होतो किंवा बऱ्याचदा सेल्समन इरिटेट होत नाही. तुम्ही ते पाहिलं असेल, जो सेल्समन इरिटेट होत नाही दॅट मस्ट बी कन्सिडर ॲज अ गुड सेल्समन. ही शुड हॅव्हिंग अ पोलाईट नेचर while dealing with its customer. कस्टमर बरोबर डील करताना सेल्समनचं नेचर कसं पाहिजे, पोलाईट, एकदम नम्रपणे. म्हणजे जर आपण पाहिलं की एखादा सेल्समन आहे आणि तो त्याच्या कस्टमरला खूप बोलतोय, तुम्हाला हे प्रोडक्ट घ्यायचं तर घ्या, नाही तर नका घेऊ. मग अशा वेळेस आपण त्या कस्टमरकडून आपण ते प्रोडक्ट विकत घेणार का, सेल्समनकडून ते प्रोडक्ट विकत घेणार का, नाही घेणार. म्हणजे the salesman must have a polite nature. Then next, he must help the customer in selecting the right type of goods. Salesman must help. सेल्समननी हेल्प केली पाहिजे कोणाला, कस्टमरला, फॉर द सिलेक्टिंग द राईट चॉईस और राईट गुड्स फॉर देम, राईट. These are the some social qualities. Last quality is the courtesy cost nothing but wins the favor and permanent customers. कर्टसीमध्ये काही जात नाही, पण कर्टसीमुळे काय होतं, फेवर आणि परमनंट कस्टमर आपण काय करू शकतो, अचीव करू शकतो, जिंकू शकतो. बऱ्याचदा आपण पण मार्केटमध्ये जातो कुठली वस्तू आणायला. बऱ्याचदा असं असतं की आपल्याला एखादी वस्तू पाहिजे असतील तर आपलं एक पर्टिक्युलर शॉप फिक्स असतं की आपण त्या शॉपमध्ये जातो. का, कारण आपल्याला तिथलच्या काही वस्तू किंवा काही त्या सेल्समनबद्दल काही तक्रार नसते किंवा काही कारणामुळे ते आपल्याला शॉप आवडत असते, त्यामुळे आपण त्या ठिकाणी जात असतो. हे म्हणजेच आपण त्या शॉपचं काय असतो, परमनंट कस्टमर असतो. मग आपण एखाद्या शॉपचा का परमनंट कस्टमर आहे याचे तुम्ही तुमच्या मनात एक विचार करा की आपण पर्टिक्युलरली काहीतरी ह्या शॉपमध्ये का जातो, त्याच्या तुम्हाला काहीतरी रिझन भेटतील आणि ते रिझन्स असतील दॅट आर द आयडियल क्वालिटीज ऑफ दॅट सेल्समन. नेक्स्ट वन इज द vocational skill. These are the fourth quality that must be that salesman possess, that is the vocational skill. A salesman or good salesman must have specialized knowledge in selling technique.
सेलिंगच्या सर्व टेक्निकचं त्याला नॉलेज पाहिजे. कोणाला? सेल्समनला. आणखीन सेल्समन इज अ हायली स्किल व्होकेशन. इट रिक्वायर्स सर्टन ट्रेनिंग अँड ॲप्टिट्यूड टू हॅव थ्रू नॉलेज ऑफ द प्रोडक्ट, कस्टमर अँड कॉम्पिटेटिव्ह प्रोडक्ट्स दॅट आर ऑलरेडी अवेलेबल इन मार्केट. त्या सेल्समनला फिजिकल क्वालिटी पाहिजे, मेंटल क्वालिटी पाहिजे, सोशल क्वालिटी पण पाहिजे, त्याचबरोबर त्याला नॉलेज पण पाहिजे कोणत्या गोष्टीचं, की आणखीन कोणकोणते प्रोडक्ट मार्केटमध्ये अवेलेबल आहेत, कॉम्पिटेटिव्ह प्रोडक्ट, त्याच्या काय डिसॲडव्हान्टेज आहेत हे त्याला माहीत पाहिजे, की कॉम्पिटेटिव्ह प्रोडक्ट आहे अवेलेबल आपल्या प्रोडक्टला, पण त्याचे काय ड्रॉबॅक्स आहेत, त्याचे काय लिमिटेशन्स आहे, ह्या गोष्टी पण त्याला माहीत पाहिजे. द सच नॉलेज इज इसेन्शियल टू हँडल द ऑब्जेक्शन ऑफ द कस्टमर अँड ऑल्सो फॉर द कन्व्हिन्सिंग देम टू बाय द प्रोडक्ट. A person cannot be a good salesman unless he has to be require ambition and enthusiasm to become a successful salesman. आता हे सेल्समनला नॉलेज का पाहिजे अदर प्रोडक्टचं पण. सपोज तुम्ही एखादी वस्तू विकताय आणि तुमच्या कस्टमरने तुम्हाला प्रश्न विचारला, तुम्ही ही वस्तू विकताय पण ह्या दुसऱ्या कंपनीची पण ही वस्तू भेटते, तर तुम्हाला त्या दुसऱ्या कंपनीच्या वस्तूचे काय ड्रॉबॅक आहे, जशी ती महाग आहे, तिचं क्वांटिटी कमी आहे, तिचं डिलिव्हरी लवकर भेटत नाही, असे काय लिमिटेशन्स असतील, त्याची सर्व्हिस भेटत नाही, हे सगळे तुम्हाला पटकन त्या कस्टमरला सांगून तुमचा प्रोडक्ट घेण्यासाठी त्याला कन्व्हिन्स करता आलं पाहिजे. बरोबर. अशा प्रकारची क्वालिटी व्होकेशनल स्किल त्या सेल्समनमध्ये असली पाहिजे. आणि सेल्समन कधीपर्यंत सक्सेसफुल होऊ शकत नाही पहा, जोपर्यंत ही शुड हॅविंग अ रिक्वायर ॲम्बिशन, त्याची एक आकांक्षा जोपर्यंत असली मनात तयार होत नाही, की आय वॉन्ट टू बिकम अ सक्सेसफुल सेल्समन, जोपर्यंत माझ्या मनात किंवा त्या सेल्समनच्या मनात ही भावना होत नाही की आय वॉन्ट टू बिकम अ सक्सेसफुल सेल्समन, टिल दॅट टाईम ही कॅनॉट बिकम अ सक्सेसफुल सेल्समन. अंडरस्टँड. सो इन टुडेज लेक्चर, आजच्या लेक्चरमध्ये आपण काय काय पाहिलं, सेल्समन पाहिला, कोणाला सेल्समन म्हणायचं ते पाहिलं, त्याच्यानंतर आपण आज पाहिलं सेल्स आयडियल क्वालिटीज ऑर रिक्वायर क्वालिटीज फॉर द सेल्समन. सेल्समन होण्यासाठी कोणकोणत्या रिक्वायर क्वालिटीज आहेत, दॅट मे बी अ पर्सनल, दॅट मे बी अ सोशल, दॅट मे बी अ mental, that may be a vocational skill. These are the various required qualities for to become a successful salesman. So आता आजच्या लेक्चर पर्यंत, so we will stop for today's lecture. In next lecture we will see the next point, that is the advertisement having certain advertisement advantages, disadvantages and part of advertisement we will see in next lecture. So till then, study at home, stay safe, stay healthy. Thank you.